जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. आपण आजपर्यंत 36 भाग पाहिले. 36व्या भागामध्ये आपण शुद्धोधन आणि भगवान बुद्धांची भेट हा प्रसंग पाहिला. भाग पुढील 37वा, यशोधरा व राहुल यांची भेट. शुद्धोधनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्यांना आदराने अभिवादन केले. पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही. शुद्धोधनाने यशोधरेला बोलावणे पाठवले, परंतु ती म्हणाली, खरोखर जर मी काही योग्यतेची असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील. आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले, यशोधरा कुठे आहे? आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या निवासस्थळाकडे जावयास निघाले. आपले शिष्य सारिपुत्त आणि मोग्गलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या निवासात घेऊन गेले. ते त्यांना म्हणाले, मी मुक्त आहे. परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही. बरीच वर्षे मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झालेली आहे. जोपर्यंत तिचे दुःख अश्रुमार्गाने वाहून जाणार नाही तोपर्यंत तिचे मन जड राहील. तथागताला तिने स्पर्श जरी केला तरी तुम्ही तिच्या आडी येऊ नये. यशोधरा आपल्या शयनघरात विचारमग्न स्थितीत बसलेली होती. भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी भक्तिबहुल झाली की तिला स्वतःला सावरणे शक्य झाले नाही. ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगतवंदनीय बुद्ध आहे हे विसरून तिने त्यांचे पाय धरले आणि ती ओक्साबोक्षी रडू लागली. परंतु तेथे शुद्धोधन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि मोठ्या विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली. यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाला, हे तिचे वागणे तिच्या अतिशय भक्तिभावामुळे आहे. ही काही क्षणिक भावना विवशता नाही. पतिविरहाच्या 7 वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशवपन केल्याचे तिने ऐकले तेव्हा तिनेही केशवपन केले. जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्य व अलंकारांचा त्याग केला आहे तेव्हा तिनेही ती वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न ग्रहण करीत असते. हे केवळ तात्पुरत्या भावनाविवशतेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण होय. जेव्हा भगवंतांनी परिव्रजा घेतली होती त्यावेळी यशोधरेने दाखवलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतांनी प्रशंसा केली होती. ते बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेचे पावित्र्य, कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अमोल व उपकारक ठरले होते. हे तिचेच कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचाच तो परिणाम होता. तिचे दुःख शब्दातीत होते आणि तिच्यातील जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आंतरिक पुण्याईच्या कीर्तीत फार भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते. नंतर यशोधरेने 7 वर्षे वयाच्या राहुलला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली, महान ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे. मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याच्या मोठमोठ्या खाणी त्यांच्याजवळ आहेत. त्यांच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्यांना विनंती कर, कारण वडिलांची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडेच यायला पाहिजे. कुमार राहुल म्हणाला, कोण आहेत माझे बाबा? बाबा शुद्धोधनाखेरीज दुसरे बाबा मला माहीत नाहीत. यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि तेथून जवळच भिक्खूंच्या बरोबर बसून अन्नसेवन करीत असलेल्या भगवंतांच्याकडे खिडकीतून बोट दाखवून ती त्यांना म्हणाली, ते पहा, ते तुझे पिता.
तुझे पिता शुद्धोधन नव्हेत. राहुल भगवंतांकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि मोठ्याच प्रेमाने म्हणाला, आपण माझे पिता आहात ना? आणि त्यांच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला, हे श्रमण, आपली छाया देखील सुखकर आहे. भगवंत शांतच राहिले. भोजन आटोपल्यावर तथागतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले. परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला. कोणीही त्याला अडवले नाही. स्वतः भगवंतांनीही त्याला अडवले नाही. सारेपुत्ताकडे वळून भगवंत म्हणाले, राहुल आपला वारसा मागतो आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही, परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा श्रेष्ठ जीवनाचा वारसा मी त्याला देऊ शकेन. राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले, सोने, रुपे आणि रत्ने माझ्याजवळ नाहीत, परंतु स्वउद्धाराचे धन तुला हवे असेल आणि ते घेण्यास व त्यांचे जतन करून ठेवण्यास जर तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे. माझे स्वउद्धाराचे धन म्हणजे माझ्या धम्माचा मार्ग होय. उच्च आदर्श आणि परमोच्च सुख जे प्राप्त होऊ शकते त्याच्या प्राप्तीकरिता ज्यांनी मनाच्या संस्कारांच्या साधनेला आपले जीवन वाहिले आहे, अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय? होय, मी आपल्या संघात प्रवेश करू इच्छितो, राहुलने निश्चयपूर्वक उत्तर दिले. राहुल भिक्खू संघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्धोधनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले. जय भीम. धन्यवाद.